अमरावतीचा मेळघाट म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतं ते जंगल आणि इथले स्थानिक आदिवासी। मात्र इथल्या एका आदिवासी तरुणानं वन विभागाच्या सहाय्यानं एक अभिनव उपक्रम सुरू केलाय। काय आहे हा उपक्रम बघूयात। मेळघाट हे निसर्गप्रेमींचं आवडतं ठिकाण। देशभरातून इथे अनेक पर्यटक येत असतात। मात्र हा भाग दुर्गम असल्याने इथे पर्यटकांना योग्य त्या सुविधा मिळतातच असं नाही। तसंच इथे मोठ्या प्रमाणात जंगल असल्यानं लहान मोठे पारंपरिक व्यवसाय सोडले तर इथल्या आदिवासी समाजाला फारसं काही वेगळं करण्यासारखं नाही। मात्र मेळघाटातल्या आदिवासींची ही ओळख पुसत पारंपरिक वाटेनं न जाता एका तरुणाने एक अभिनव उपक्रम राबवलाय। मेळघाटातल्या खटकाली या गावात त्याने पर्यटकांसाठी होमस्टे बांधलंय। याकरता त्याला फॉरेस्ट विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केलं। वडिलोपार्जित 2 एकर जागेत त्याने हा उपक्रम राबवलाय। प्रकाशचा हा उपक्रम पर्यटकांच्या पसंतीस उतरल्यानं रोजगाराचा प्रश्न मिटलाय। तो एक होम स्टे में से धीरे धीरे अभी फिलहाल 4 होम स्टे है और 3 के काम चालू है, ऐसे 7 होम स्टे हो जाते। तो अभी इनकम सोर्स अच्छे हैं, कुछ कॉफ़ी से भी इनकम मिल जाते, कुछ आम के पेड़ों में से, कुछ होम स्टे में से, ऐसे मिला के इनकम सोर्स ज़्यादा हो जाते थोड़े बहुत। पारंपरिक शेतीतून फारसं उत्पन्न नसल्याने प्रकाश याने इथे होमस्टे सोबत कॉफी, आंबे आणि वनौषधींचीही लागवड केली आहे। ऋतुमानानुसार या झाडांना बहर येतो। पर्यटकांना या वनौषधींची नव्याने ओळख झाल्याने ते हुरळून जातात। त्यांना इथे येऊन तणावमुक्त वाटतं। इथे आल्यावर पाहिलं तर काय, इथे त्यांनी वेगवेगळ्या जातीच्या मला वनस्पती दाखवल्या आणि त्यामध्ये बघा ना, आंब्याचेच 100 जातीचे इथे झाडं आहेत, कॉफीचे झाडं आहेत, वेगवेगळ्या वनस्पती आहेत इथे औषधीयुक्त। इथे आल्यानंतर असं तणावमुक्त जीवन होते। प्रकाशच्या या उपक्रमाची पंतप्रधान मोदींनी मन की बात मध्ये स्तुती देखील केली आहे। प्रकाशचा उपक्रम चर्चेत आल्याने इतर शेतकरीही या उपक्रमातून प्रेरित झालेत। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।